हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. तर सकाळ सकाळचं टायमिंग आहे. रोज आहे ना टिफिनला मी भाजी चपातीच देते अवनीला, पण आज आहे ना आता मी इथं धपाटे बनवत आहे तिच्यासाठी आणि बाकी सर्वांसाठी सुद्धा. तर आता मी इथं आहे ना तिला अगोदर दोन धपाटे बनवून घेतले तिच्यासाठी आणि टोमॅटो केचप सोबत तिला मी टिफिनला देऊन टाकले आणि ती शाळेतसुद्धा गेली. आणि त्याच्यानंतर आहे ना आता आमचा इथं नाश्त्याचा टायमिंग आहे, तर आमच्यासाठी पण आता इथं मी गरम गरम इकडे धपाटे करत आहे. तर आज ना एकादशी पण आहे. एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ. मग उपवास पण काहींना आणि काहींना असा नाश्ता. मग त्यामुळे ना म्हटलं चला आता हा नाश्ता आपण बनवूयात. तर हा मनी प्लांट आहे ना मी पाण्यामध्ये ठेवला होता, पण सगळा मुळापर्यंत आहे ना खाली गेला नाही, तो वरतीच राहिला. तर एक साईड आहे ना त्याची खराब झाली होती. मग मी ती काढून टाकली आणि आता परत थोडंसं पाणी वगैरे टाकून फ्रेश असं ठेवून दिलं. आणि मनी प्लांट आहे ना आता खूप सुंदर फुटला आहे बरं का माझा, आणि खूप छानसुद्धा दिसतो आहे. तर आता आहे ना धपाट्यासोबत मी इकडे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे थोडे मी भाजून घेतले. जास्त असं ओलं खोबरं टाकलं त्यामध्ये आणि थोडेफार शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची याचं आहे ना सुंदर मिश्रण मी बनवून घेतलं, म्हणजे वाटून घेतलं आहे बारीक एकदम. चटणी आपण जसा मसाला बनवतो त्याच टाईप इथं वाटून घेतलेले आहे. आणि आता त्याला फोडणी द्यायची. तर काही जण काय करतात, फोडणी तयार करतात आणि डायरेक्ट चटणीमध्ये ओततात. तर मी असं करत नाही. तर मी अशी करते चटणी की अगोदर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि कढीपत्ता, मोहरी वगैरे असेल तर आपल्याला फोडणी द्यायची आणि लगेचच त्या पात्रामध्ये मी इकडे आता ती चटणी टाकून घेणार आहे. आणि इकडे ना मी तवा पण गरम करायला ठेवला होता आणि चांगल्या प्रकारे आता गरम झालेला आहे तवा. तर आता इकडे मी आता पराठे नाही, धपाटे करायला घेतलेले आहेत. आणि थोडेफार मी पाणी ॲड करणार आहे. थोडीशी पातळच मी चटणी बनवणार आहे. डोसा म्हणजे नाही का, डोशासोबत जशी चटणी असते नारळाची ओल्या, तर तशीच मी इथे चटणी बनवते. तर आहे ना कधीतरी मी चटणी सारखी कधीमधी बनवत असते, कारण आहे ना आमच्याकडे ना खूप जास्त नारळ आहेत आणि ते नारळ आहे ना सध्या वारं खूप सुटतं आहे आणि खूप जास्त नारळ पडत आहेत. मग ते नारळाचं काय करायचं, तर असा काहीचा उपयोग कधी मी सारण वगैरे गूळ वगैरे टाकून, लहान मुलांना आहे ना आवडतं तसं गोड, मग त्या प्रकारे सुद्धा मी करत असते आणि मुलांना खायला देते. आमच्या शिवला तर खूप जास्त आवडतं गूळ आणि खोबऱ्याचं सारण, तर मग मी बनवत असते. तर आता इकडे ना एक कपडा घेतला आहे मी, सुती कपडा, मोठा रुमाल होता माझ्याकडे, त्याचेच मी 4 तुकडे करून घेतलेत आणि ठेवून दिलेत, कारण कधी पण उपयोगी येतात. आणि इकडे ना मी थोडीशी साबुदाणा, म्हणजे थोडासा साबुदाणा इकडे भिजत घातला आहे. आणि हे ना याला मी कपड्याला थोडंसं पाणी कमी लावलं होतं, तर ते पाणी थोडंसं कमी झालं, त्यामुळे ना धपाटं पहिलं माझं चिटकलं इकडे. तर मग त्यानंतर मी जरासं जास्त पाणी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना खूप छान आणि चांगले धपाटे आले. तर आता अवनीचे पप्पा नाश्ता करायला बसले होते आणि त्यांच्यासाठी आता मी इथं गरम गरम इकडे करून देते आणि थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं आणि त्यानंतर इझिली आपलं छान धपाटे होतात. हा माझा डोशाचा तवा आहे, त्याच्यातच मी हे धपाटे करून बघितलेत. म्हटलं चला याच्यामध्ये करूयात. तर साधा पण तवा वापरला तरी चालतो, कारण त्याच्यामध्ये पण होतात. कारण ह्याच्यामध्ये ना बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ हे तिन्ही पीठ मिक्स असतात, त्यामुळे ना जास्त काही चिपकलं जात नाही. डोश्यासारखं होत नाही बॅटर, म्हणजे खराब होऊन जातो डोसा कसा पहिला, आणि वेगळा तवा वापरला की डोसा खराब होतो, पण तसं होत नाही ह्याचं. याचे धपाटे कुठल्याही तव्यामध्ये जरी केले तरी छान होतात. तर इकडे ना मी चटणी पण आता इथं रेडी करून घेतले आणि आता त्यांना दिले गरम 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 धपाटं आणि चटणी. आता ते खातील. शिव पण आमचा बसला आहे त्यांच्यासोबत खाण्यासाठी. तर म्हटलं आता चला या दुसरा धपाटा आपण याच्यामध्ये टाकून द्यावा तव्यामध्ये, आणि तोपर्यंत तो म्हणजे नाही का थोडंसं भाजून निघेल आणि एक खाऊपर्यंत दुसरं पण तयार होईल.
धपाट्याला आहे ना असे 3 छिद्र पाडून घेतात, म्हणजे होल पाडून घेतात. तसं तव्यावर टाकत नाहीत, तर आमच्या इकडे असेच धपाटे बनवतात आणि खूप छान आणि टेस्टी लागतं, सुंदर खायला. तर हे पीठ बाकी आहे अजून. तर आता सगळे मी बनवून घेते आणि चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि टेस्टी लागते बरं का ही चटणी आणि खूप म्हणजे नाही का आवडली सगळ्यांना. तर आता इकडे मी बाकीचे बनवून घेते धपाटे आणि चटणीसुद्धा झालेली आहे. आणि शिवला आमच्या केचप लागत होतं टोमॅटोचं, त्याला ते केचप पण दिलं थोडंसं. आता अवनीचे पप्पा आणि शिव मस्त गरम गरम धपाट्याचा नाश्ता करत आहेत. तर आता हे झाले माझे सगळे धपाटे रेडी करून झाले आणि एकादशी होती, त्याचमुळे म्हटलं चला घराची थोडी साफसफाई करून घेऊ. तर किचन आहे ना मला आता थोडंसं डीप क्लिनिंग करायचं होतं किचनचं, म्हणजे एकदम सगळीकडे झाडू कानाकोपऱ्यातून मारायचा आणि सगळे डबे वगैरे उचलून मी झाडू मारत असते. आणि सगळं काही कानाकोपऱ्यातून झाडू जर मारला तर व्यवस्थित असं घर स्वच्छ होतं. तर तेच आता मी इकडे करत आहे. तर सध्या आहे ना माशा आहे ना खूप जास्त त्रास देत आहेत बरं का. त्याचमुळे ना घर वारंवार पुसावं लागतं आणि थोडंसं मीठ, फिनेल असेल तर फिनेल आणि थोडंफार हळद वगैरे टाकायची आणि तशीच आपण म्हणजे नाही का घर पुसण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा, जेणेकरून ना माशा वगैरे मुंग्या त्या येत नाहीत घरामध्ये आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं घरात. तर हेच आता काम एकादशीमुळे मी इकडे पटपट आता आवरून घेते. मला आहे ना उंबरठ्याला लेपनसुद्धा करायचं होतं हळदीचं, पण ते ना माझ्याकडून काही झालं नाही कामाच्या राड्यामध्ये, ते राहिलं माझ्याकडून. तर मला ते करायचं होतं, त्यासाठी ना मी सगळी स्वच्छता केली होती घराची आणि उंबरठा पूजन माझं म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण ते राहून गेलं. तर म्हटलं जाऊ द्या आता बघू उद्या वगैरे किंवा गुरुवारी असं मी उंबरठा पूजन करत असते. तर आता गुरुवारी केलं तरी चालेल, म्हणून मग जाऊ द्या म्हटलं आता हे जे घरं आहेत ते व्यवस्थित असे आपण पुसून घ्यावं. तर हा जो आहे तो पोळपाट आहे, पण त्याचा काही वापर आम्ही करत नाही, पण धूळ वगैरे बसत असते त्याच्यावर. तर त्यामुळे ना मी तो कपडा मारून घेतला, तो काय वापरत नाही आम्ही. त्याच्यावरती डबे वगैरे असं काहीच सामान ठेवत असते. तर आता इकडे सगळं काही वटा वगैरे सगळं धुवून घ्यायचं होतं मला. तर आता तेच मी इथं काम करत आहे. पाऊस जर पडला ना खूप जास्त आमच्या इकडे ना चिखल होतो अंगणामध्ये. तर त्याचमुळे ना हा ओटा आहे ना खूप जास्त खराब होतो, कारण ये जा खालीवर जाणं येणं जास्त प्रमाणात असतं इकडे गावाकडे. तर त्याचमुळे ना आणि ओट्यावर तसेच थोडेफार पाय आपले येत असतात आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त खराब होतो ओटा. तर हा ओटा धुण्यासाठी ना मी पाणी घेतले, त्याच्यामध्ये ना थोडीशी डिटर्जंट पावडर टाकलेली आहे. कारण आहे ना म्हटलं धूळ खूप जास्त आहे आणि ह्या खराट्याच्या साह्याने थोडासा म्हणजे नाही का ओटा क्लीन होईल आणि त्याच हिशोबाने मी इथं डिटर्जंट पावडर टाकली आणि आमच्या शिवला मी खाली पाठवलं होतं आजीसोबत. म्हटलं आजीसोबत खेळत बसेल खाली आणि वरती येणार नाही तो. आणि त्याचमुळे मग मला साफसफाई करायला पण सोपं जातं शिव जर नसेल आमचा इकडे वरती, कारण तो इकडून तिकडे जास्त बागडत असतो आणि पडायची पण मला भीती वाटत असते. त्याच्यामुळे ना मी त्याला थोडंसं बाजूला करून दिलं, म्हटलं मला साफसफाई करता येईल. तर आता ओटा वगैरे सगळा साफ झाला आहे. आता मला आहे ना कपडे धुवायचे आहेत अजून. तर मी इकडे भिजत घातलेत कपडे आणि आमच्या इकडे ना आता असं काहीसं वातावरण झालेलं आहे. तर पाऊस पडून थोडेफार दिवस झालेत बरं का आणि खूप सुंदर आणि निसर्गरम्य इकडे वातावरण तयार झालं आहे.
आणि बघू शकता तुम्ही झाडं किती छान आणि हिरवेगार असे दिसत आहेत. आणि जनावरांना पण आता खूप जास्त खाण्यासाठी चारा पाणी इकडे झालेलं आहे. गवत वगैरे खूप वाढलं आहे आता भरपूर. आणि आमचा शिव इकडे बघा गाडीवर बसला आहे. तर सगळी कामं झालीत. आता दुपारचं टायमिंग आहे. आता आमच्या शिवला नारळ पाणी प्यायचं आहे, कारण आहे ना त्याला खूप जास्त सवय लागलेली आहे नारळ पाणी पिण्याची इथं आल्यापासून. कारण घरचे नारळ असतात आणि कधी पण पाहिजे तेव्हा मग त्याला म्हणजे पिता येतात हे नारळ. तर आता आहे ना हे नारळ पडून पडून आहे ना खूप जास्त सुकून गेल्यात. म्हणजे वरचं जे कवर आहे ते पूर्ण वाळून गेलेलं आहे. कारण कसं असतं, जेव्हा झाडावरती हे नारळ राहतं तोपर्यंत आहे ना खूप हिरवंगार आणि टवटवीत दिसतं बघा. आणि आता खाली पडल्यानंतर आपण स्टोअर करून ठेवतो एका जागेवर, आणि ते एका जागी ठेवल्यानंतर आहे ना त्यातलं पाणी पण आहे ना पूर्ण आटून जातं, म्हणजे कमी होतं पाणीसुद्धा. आणि त्याचमुळे ना यात वाळून गेलं आहे बरं का. पूर्ण वरचं जे कवर असतं ते पूर्ण वाळलं आहे ते. आणि काढायला पण आहे ना थोडेसे म्हणजे त्रासच देता येते, जास्त काही लवकर सोलल्या जात नाही आहे. आणि आमच्या इकडे आहे ना सगळे नारळ अशीच सोलतात. तर ही जी पक्कड आहे स्पेशल नारळ सोलण्यासाठीच आहे. आणि ती थोडीशी लूज आहे, म्हणजे इझिली त्याच्याने नारळ सोडलं जातं. सुरुवातीला आहे ना मला पण नारळ हे सोलता येत नव्हतं. तर मग मी पाहून पाहून मी पण ह्या गोष्टी शिकले इकडे. आणि आमच्या शिवला जेव्हा वाटेल तेव्हा मग मी नारळ सोलून देते. तर गाळणी आणि ग्लास घेऊन आता बसला आहे माझ्यासमोर. कारण आम्ही जे पाणी ना गाळून घेतो त्यात थोडाफार कचरा वगैरे पडतो ना, त्यासाठी मग ते गाळून शिव आमचा पित असतो. त्याला सवय लागलेली आहे. तर मस्त गाळून वगैरे पाणी पितो तो. पाणी काढल्यानंतर आहे ना मी ओट्यावरच ते नारळ फोडलं, तर किती छान मस्त असं खोबरं निघालं यातनं. आणि बघू शकता दुसरं एक नारळ फोडायचं, कारण थोडं थोडं पाणी निघतं, कमी निघतं, म्हणूनच मग मी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे नाही का 2 नारळ फोडले. आणि मग थोडंसं पुरेपूर पाणी आमच्या शिवसाठी निघालं. आता इकडे ना मी खिचडी करायला घेतली उपवासाची. तर आता इकडे बटाटे वगैरे मी म्हणजे नाही का उकडायला ठेवलेले आहेत. थोडंसं तेल वगैरे टाकूनच मी आता मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे शेंगदाणे. आणि मिरची थोडीशी मी म्हणजे कटच करून टाकलेली आहे याच्यामध्ये बटाट्यामध्येच. तेल वगैरे टाकून मीठ टाकून मस्त असं एकजीव करून घ्यायचं. आणि थोडेसे मऊ बटाटे झाले की मग त्यामध्ये साबुदाणा टाकून नंतर शेंगदाण्याचा कूट करून टाकून द्यायचा आणि मस्त अशी खिचडी परतून घ्यायची. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा. आणि आपले असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.